नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत समोसा. समोसा म्हणलं की सगळ्यांना आलूच कळतो, आलू आठवतो, पण आपण आज नवीन प्रकारे समोसा बनवणार आहोत. आपण कांदा आणि बेसनचा वापर करून समोसा बनवणार आहोत. चला तर रेसिपी बघूया. समोसा म्हणलं की सगळ्यांना आठवतो तो आलू, पण आज आपण कांद्याचा समोसा बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य लागणार आहे चिरलेला कांदा, जो मी आडवा आणि उभा दोन्ही कापलेला आहे, थोडंसं बेसन पीठ आणि याच्यामध्ये अद्रक, लसूण, धने आणि जिरेची पूड घेतलेली आहे, मी बारीक मध्यम कुटून घेतलेली आहे, कोथिंबीर, चाट मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ आणि तिखट. सर्वप्रथम आपण कढई गरम करून त्याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं हलका रंग येऊपर्यंत भाजून घेऊया. असा कलर येऊपर्यंत हलवून चांगलं भाजून घेऊया. हे भाजून झालं की आपण कांद्यावर टाकून घेऊ. कांद्यावर असं बेसन पीठ टाकलेलं आहे. आपण त्याच कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे आणि कुटलेला मसाला टाकून परतून घ्यायचा आहे. एक चमचा आपल्या चवीनुसार लाल तिखट आणि हळद मिक्स करून घेऊ आणि हे सर्व आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ. हे अशा प्रकारे आपण सर्व थोडंसं किंचितसं गरम करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून थंड करायला घेऊया. आणि हे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण घरीच ह्या शीट्स बनवून घेतलेल्या आहेत. मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ दोन्ही समप्रमाणात घेऊन ह्या शीट मी घरी तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण समोसा भरून घेऊया. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला शीट्सला चिटकवण्यासाठी. अशा प्रकारे आपण शीटला ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि याचा कोन तयार करायचा आहे. आणि आपण तयार केलेला मसाला ह्याच्यामध्ये फिल करायचा आहे. ह्या शीट मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत, पण आपण घरी